कर्क रास, भाग्यात होईल मोठी वृद्धी, कर्मातून लाभाची प्राप्ती. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय. 29 मार्च 2025 रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही एक मोठी घटना मानली जाते. पुढील 2.5 वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील, ज्याचा सर्व राशीवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे. तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामध्ये आज आपण कर्क राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत. तसंच या काळात करावयाचे उपाय देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. ग्रह सतत भ्रमण करत असतात. त्यांच्या या भ्रमणाचा प्रभाव मानवी आयुष्यावर सातत्याने पडत असतो. ग्रह भ्रमणाच्या या प्रभावाला आपण गोचर म्हणतो. गोचरचा प्रभाव आपल्यावर नेमका कसा पडेल हा अभ्यास आपण नेहमीच करत असतो. मानवी आयुष्यावर 2 गोष्टीचा प्रभाव पडतो. एकतर मूळ पत्रिकेतील ग्रहस्थिती, त्यातील महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, अगदी सूक्ष्म दशेचाही पडतो. यासोबत गोचरचा देखील विशेष प्रभाव पडतो. या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे तुमचं आजचं आयुष्य असतं. ग्रहस्थितीमध्ये आता जी सगळ्यात महत्त्वाची घटना घडणार आहे ती शनी परिवर्तन होय. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव सध्या तुमच्या 8म स्थानात विराजमान आहे. त्यामुळे अर्थातच त्यांची तुम्हाला ढैया सुरू आहे. मात्र 29 मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहेत. कर्क राशीसाठी शनिदेव सप्तमेश आणि अष्टमेश आहेत. ढैया सुरू असल्यामुळे साहजिकच मागील 2-2.5 वर्षापासून तुम्ही सातत्याने अडथळे, अडचणी, संघर्षाचा सामना करीत आहात. आता त्यातून तुमची सुटका होऊन भाग्याच्या दिशेने तुम्ही प्रवास करणार आहात, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. त्यामुळे येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि भाग्यवर्धक राहील असं आपण म्हणू शकतो. आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमीच टाकत असतो. हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहायचे असतील तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी नक्की घ्या. म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी त्याची सूचना तुम्हाला येईल. तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल. तसंच तुमच्या कमेंट्स देखील हायलाईट होतात. आणि आपण जर लाईव्ह कार्यक्रम घेतला तर तुम्ही कमेंट करून विचारलेले प्रश्न पटकन वर येतात. महत्त्वाची बाब म्हणजे मेंबरशिपची फी केवळ आणि केवळ 29 रुपये ठेवलेली आहे. या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल. म्हणून जास्तीत जास्त आपल्या व्ह्युअर्सनी मेंबर व्हावं ही बाब लक्षात घ्या. त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर 2025 हे नववर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण असून ते मंगळाच्या अखत्यारीत येतं. वार्षिक राशी भविष्यामध्ये हा विषय आपण सविस्तरपणे स्पष्ट केलेला आहे. कर्क राशीसाठी मंगळदेव हे राजयोगकारक आहे. त्यामुळे साहजिकच हे नववर्ष तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण राहणार आहे. त्यात शनिदेव देखील आता तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करून शुभ होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तेव्हा तिथे शुक्र, बुध, राहू, रवी, चंद्र असे सर्व ग्रह आधीच विराजमान असतील. त्याचा मोठा दीर्घ प्रभाव कर्क जातकांवर होणार आहे. हा प्रभाव 2.5 वर्षांपर्यंत असतो, कारण शनिदेव एका राशीत 2.5 वर्ष विराजमान असतात. त्यानुसार 29 मार्च 2025 ते 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत शनिदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान राहणार आहेत. भाग्यस्थानात येणारे शनिदेव तुम्हाला अनेक गोष्टी भाग्याने प्राप्त करून देतील. अर्थात त्यात विलंब देखील होणार आहे, कारण शनिदेव विलंबाचे कारक आहे. तो त्यांचा मूळ गुणधर्म आहे. जसं आपल्याला माहिती आहे की शनी हा वृद्ध ग्रह आहे. त्याची वाटचाल अत्यंत हळू असते. त्यामुळे या काळात तुम्हाला जे काही प्राप्त होईल ते जे काही फळ देतील ते विलंबाने देतील. एका अर्थाने ही चांगली बाब देखील म्हणता येईल, कारण शनिदेवांचे प्रभाव हे तीव्र असतात.
चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे प्रभाव तीव्र असतात. शनिदेव चांगले प्रभाव विलंबाने देतात आणि वाईट प्रभाव देखील विलंबाने देतात. म्हणजे शनी 7.5चा सगळ्यात मोठा प्रभाव हा शेवटच्या 6.5 महिन्यांमध्ये होत असतो. भाग्यस्थानात येणारे शनिदेव तुम्हाला भाग्यस्थानातील कचरा सरकवायला सांगत आहे. अनेक वेळा काय होतं की आपली विचारांची दिशा ही वेगळ्या मार्गाने जाते. आपण विचार करत बसतो, इतरांना दोष देत बसतो, ज्यामुळे आपलं भाग्य विचलित होतं. त्यामुळे मन स्वच्छ करणं, नितळ करणं आवश्यक असतं. कारण तुमची कर्क ही जलतत्वाची रास आहे. आपण कर्क राशीला नितळ स्वच्छ पाणी म्हणतो. तसं मन स्वच्छ केलं की भाग्यस्थानात आलेले शनिदेव तुमच्यासाठी सकारात्मक कार्य करणार आहेत. विशेष बाब म्हणजे तेव्हा तिथेच राहू हा ग्रह विराजमान असेल, बुध आणि शुक्र देखील विराजमान असतील. या काळात ते वक्री आहेत. 29 मार्च ते 11 एप्रिल हा एक वेगळा कालखंड जागतिक पातळीवर असेल. अर्थात त्याचा दुष्प्रभाव भारतात कमी असला तरी भारताबाहेर एक नॅचरल डिझास्टर म्हणून किंवा अनेक संकट म्हणून समोर येताना दिसतोय. कर्क हे स्वच्छ पाणी आहे, गोड पाणी आहे. तुमच्या भाग्यस्थानात येणारी मीन रास ही अथांग जल आहे, भव्य समुद्र आहे. नदी ही नेहमीच समुद्राकडे वाटचाल करत असते. तुमच्या भाग्यस्थानात त्या काळात अनेक ग्रह गोळा होणार आहेत, जे तुमचं भाग्य प्रबळ बलवान करणार आहेत. भाग्याच्या अनेक संधी तुमच्यासाठी प्राप्त होणार आहे. किंबहुना आपल्या भारत देशासाठी देखील पुढे सुवर्ण काळ निर्माण होणार आहे. तर भाग्यस्थानातील शनिदेव तुमच्या भाग्यात वृद्धी करतील, तुम्हाला लाभ प्रदान करतील, तुमच्या परिश्रमामध्ये वृद्धी करतील किंवा परिश्रमाच्या योग्य दिशा दाखवतील, नोकरीत स्थैर्य देतील. असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला शनिदेवांकडून प्राप्त होणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय, सप्तम आणि दशम अशा एकूण 3 दृष्ट्या असतात. स्थानांसह त्यांच्या दृष्टीचं खूप महत्त्व असतं, कारण त्यांच्या दृष्टीचेही मोठे परिणाम होतात. त्यानुसार भाग्यस्थानात येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या लाभस्थानावर पडेल. कर्क राशीच्या लाभस्थानात वृषभ रास येते, जी शुक्रदेवांची म्हणजे शनिदेवांच्या मित्रग्रहाची रास आहे. लाभस्थानावर दृष्टी टाकून शनिदेव तुमच्यासाठी लाभाच्या विविध संधी निर्माण करणार आहेत. तुम्ही परिश्रम करा, तुम्ही योग्य ते कर्म करा, तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल. कारण शनिदेव हे मूळतः कर्मकारक आहेत. कर्म हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यामुळे तुम्ही योग्य ते कर्म करा, तुम्हाला भरभरून लाभ मिळेल असं भाग्यस्थानातील शनिदेव तुम्हाला सांगत आहेत. त्यानंतर भाग्यस्थानात येणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल. पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान असतं. त्यानुसार या काळात तुम्ही योग्य ते परिश्रम करा, परिश्रमाने कर्म समृद्ध करा आणि लाभाचा फायदा घ्या असं शनिदेव तुम्हाला सांगणार आहेत. पत्रिकेतील तृतीय स्थानावरून प्रवास देखील बघितला जातो. त्यानुसार या काळात तुमचे लहान मोठे अनेक प्रवास घडून येतील. प्रवासातून लाभ होताना इथे दिसून येत आहे. थोडक्यात शनिदेवांच्या सप्तम दृष्टीचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील असं आपण म्हणू शकतो. भाग्यस्थानात येणाऱ्या शनिदेवांची दशम दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर पडेल. इथे मात्र शनिदेवांच्या सम असलेल्या ग्रहाची म्हणजे गुरुची रास येते. त्यामुळे इथे 2 प्रकारचे प्रभाव बघायला मिळतील. एकीकडे नोकरीत प्रगती होईल, नोकरीत प्रमोशनच्या संधी मिळणं, स्थैर्य मिळणं, तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य असणं असे शुभ प्रभाव प्राप्त होतील. मात्र तुम्ही जर कर्माकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तर शनिदेव विघटनाचे कारक देखील आहेत. ते तुम्हाला नकारात्मक प्रभाव देखील देऊ शकतात. शनिदेव तुमच्यासाठी सप्तमेश आणि अष्टमेश आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी, संघर्ष दर्शवतं. त्यामुळे शनिदेवांची 6ष्ठ स्थानावर पडणारी दशम दृष्टी नोकरीत अस्थैर्य निर्माण करू शकते किंवा वैवाहिक सुखात उणीव निर्माण करू शकते. जोडीदाराशी विसंवाद होऊ शकतात, म्हणून त्या बाबतीत जागरूक राहणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता कर्क जातकांसाठी या काळात शिव उपासना अत्यंत महत्त्वाची आहे. बडा खिलाडी है वह त्रिशूल डमरू वाला, हर ताले की चाबी रखे हर चाबी का ताला.
भगवान शिव हे एकमेव देव असे आहेत की ज्यांच्याजवळ प्रत्येक कुलपाची चावी आहे आणि प्रत्येक चावीचं कुलूप देखील आहे. त्यांची महती आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. अशा भगवान शिवांची आराधना करणं या काळात तुमच्यासाठी उपयोगी राहील, म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा. अशा प्रकारे कर्क राशीवर शनी परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आपण मेष ते मीन प्रत्येक राशीचे स्वतंत्र व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्ही पहा. मित्रांना, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ द्यायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.